आषाढी सोहळ्याला आज आषाढ शुद्ध दशमीला चंद्रभागेच्या तीरी लाखोंचा महासागर लोटलेला आहे। आषाढ दशमी आषाढी यंदाची विक्रमी होणार आहे आणि त्यामुळेच किमान 10 ते 12 लाख भाविक या आषाढी सोहळ्यासाठी आज पूर्वसंध्येला दाखल झालेले आहेत। लाखोंच्या संख्येने भाविकांची गर्दी मंदिर परिसर असेल, प्रदक्षिणा मार्ग असेल, इथं तर आहेच, पण त्यापेक्षा जास्त गर्दी संपूर्ण चंद्रभागेच्या तीरावर लोटलेली आहे। चंद्रभागाचे दोन्ही तीरावर भाविकांची मोठी संख्या आहे आणि ज्या पद्धतीने हे चंद्रभागेचे घाट आहेत ते सर्व घाट भरभरून भाविक चंद्रभागेत स्नानासाठी येत आहेत आणि ज्यांचं स्नान झाले ते बाहेर येत आहेत। हाथरसच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यंदा खूपच व्यवस्था चांगली ठेवलेली आहे। भाविकांना सोडताना सुद्धा अतिशय लिमिटेड संख्येत सोडलं जाते, ज्यामुळे हे अरुंद घाटावर कुठल्याही पद्धतीची चेंगराचेंगरी होऊ नये। संपूर्ण वाळवंटात पोलिसांचा अतिशय कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, ज्यामुळे भाविकांना कुठेही त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्यात आलेली आहे। चंद्रभागेच्या पात्रात बुडून दुर्घटना घडू नयेत म्हणून कोळी बांधवांबरोबर सुरक्षा रक्षकांच्या ज्या बोटी आहेत त्याही सातत्याने दोन्ही तीरावर गस्त घालत आहेत। हजारोंच्या संख्येने दिंड्या आणि पालख्या आता इथं चंद्रभागेत स्नानासाठी येत आहेत। भल्या पहाटेपासून ही अशीच गर्दी इथं चित्र आहे आणि आत्तापर्यंत जवळपास या चंद्रभागेत 6 ते 7 लाख लोक स्नान करून गेले आहेत आणि तेवढीच गर्दी आत्तासुद्धा या चंद्रभागेवर आहे। आज दिवसभर आलेला पंढरपूरचा प्रत्येक भाविक पहिल्यांदा चंद्रभागेत जातो, स्नान करतो किंवा पाय तरी धुतो, तिचं तीर्थ घेतो आणि त्यानंतर संत पुंडलिकाचं दर्शन घेऊन तो विठ्ठलाच्या मुखदर्शन किंवा शिखर दर्शनासाठी जात असतो। उद्या आषाढ शुद्ध एकादशी आहे। आज संध्याकाळी मुख्यमंत्री पंढरपूरला पोहोचणार आहेत। आज त्यांचे दिवसभर कार्यक्रम असणार आहेत आणि उद्या पहाटे 2:20 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढी एकादशीची महापूजा घडणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।